नमस्कार. तर म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा. जुन्या हेड्यामध्ये नाही का नारळ मी सांगितला होता कुणाला देव लावाय. त्या ताई येणार होत्या दिवाळीत, पण माझी आयडीच बंद पडली, त्यामुळं काय त्या ताई आल्या नाही त्या बघा. तर हा काही नारळ बघा वरी टेकायला लागला, थोडाच कमी बघितला का नारळ. हो का, त्या ताईंच्या नावाचा तसा नारळ ठेवला होता. त्या ताई बघते त्या का नाही त्या कुणाच ठाव. तर मी आज तुम्हाला महत्त्वाचा विषय बोलणार. आज महत्त्वाचा म्हणजे तर माझा नंबर तुम्हाला मी देणार आहे. ते मला काय तसली लिंक टाकता बी येत नाही, आणि टायटल असतो का नाही ते पण लावता येत नाही. आम्हाला जसं येतंय तसा गरिबी लायकी. तर ताई अजून एकदा तुम्ही बघत असाल तर तुमच्या नावाचा नारळ अजून पण बाकी आहे, पण या पत्रा तुटून बाहेर वरी निघून नाही तर इथंच नारळाचं झाड उगवायचं. तर तसंच मी ठेवलंय बघा, या तुम्ही. तर हो का द्या हे आपलं मस्तपैकी ते आपला काय हायच. काल दवाखान्यात गेलती बानूला घेऊन, डॉक्टरने सांगितलं थोडं तुम्हाला बानूला दाखवते. कूलर चालू आहे, लय गरम होतंय ना, मला बघू शकता लय घाम आलाय. तर हो का बानूचं ही जी आहे का नाही ही पूर्णपैकी असं दुखतंय, ही दोन्ही पण दुखतंय बघा. हो का बघितलं का. तर बानू आता बरी आहे. तर बानूची औषधं तुम्हाला मी दाखवते की. काल लय रडत होती बघा बानू. हो का ही बी आणलंय असलं मारायचं बानूला. काय करावं लेकरापेक्षा लय अप्रूप नाही बघा. आणि हो का ही पण आणले बानूला. आणि हो का ही एक गोळ्या आणि टॉनिक लावलंय बानूला. टॉनिक हो का ही टॉनिक आहे बानूचं रक्तवाढीचं. डॉक्टर म्हणले हो का कशी करते. हो बघितलं दुखतंय तिचं डोकं. हो का बघितलं अशी आहे बानू. दुखतंय म्हणते, दाखवले की दुखतंय. तर ही एवढी बानूची औषधं काल आणले ती. आता हाय बानू बरी. चला माझा नंबर मी तुम्हाला देते. माझा नंबर कारण इतक्या दिवस म्हणत असाल तर काय ताई बोलती नुसताच म्हणती नंबर देते दे नाहीच बाय. जाऊ द्या, तुमच्यापेक्षा लय मला अप्रूप नाही नंबर माझा. तर चला मी बानूचा नंबर देते. बानूचाच म्हणते बाया, काय मला बानूच्या याने काय सुसना बघा, बोलायचं सुद्धा सुसना. तर चला माझा नंबर मी तुम्हाला देते, कारण एवढ्या दिवस मी म्हणलं होतं माझा नंबर देणार. माझा नंबर मी नंबर दाखवते, तुम्ही घ्या लिहून. उलटा दिसतोय का माझा नंबर. थांबा एक मिनिट, तोंडाने सांगते. 9 3 2 2 डबल 2 आहे 8 4 0 3 7 आणि 0. मला एवढंच पाठ झालं. 93 22 आणि ह्याच्या पुढचं नाही मला माहिती. तर नंबर माझा आलाय का सांगा तेवढा, कारण सोप्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला. परत एकदा सांगते. 9 3 2 2 8 4 0 3 7 0 असा माझा नंबर आहे. आणि पर्सनल नंबर नाही, ती प्रायव्हेट पण नाही. तुम्ही बिनधास्त मला फोन करू शकताय, काय अडचण नाही. आता भटीवर हळूहळू जायचंय. बाया जाते त्या खुरपायला, पण माझं काय झालं बानूला घेतल्यावर लय हातपाय दुखायला लागले, तर म्हणून मी गेली नाही. या पावसामुळं आबाळ येतंय, माल कसा वाळायचा म्हणून मी गेली नाही. तर त्याच्या आधी आपल्या बानूचा दवाखाना करून घेतला. म्हणलं चला, आई गेली कामाला. कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला म्हणलं आपण जे बोलतो ते खरं बोलत असते. कारण याच्या आधी मी तुम्हाला म्हणलं होतं नंबर सांगते, परत तुम्ही म्हणला काय बाया नंबर सांगत नाही काय नाही. कमेंट बॉक्स आपला बंद आहे, कारण आणि पगारीसुद्धा माझ्या यूट्यूबच्या बंद आहेत. त्यामुळं का नाही मला नाही भेटली तरी पण चालेल, पण माझे हेडव तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोचवणार.
कसं आहे माहिती आहे का, मला पहिल्यापासून सवय लागली, जे प्रेमाने आपले हेडं बघणारे असतात त्याला पैसा मोड नसतो. काही माणसं म्हणजे काही माणसं आपल्याला महत्त्वाचे असतात. हेडव टाकतो म्हणजे आम्हाला पैसे भेटतात ना, त्याची किंमत मग काय आहे, उपयोग नाही त्याचं. मी फक्त माझ्या यूट्यूबच्या भावांना बहिणींना फक्त मी हेडव त्यांच्या पाय टाकते, कारण त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद बानूला मिळतोय त्यामुळं, आणि 4 माणसं बानूला वळखावा म्हणून मी हेडव टाकते. त्याच्यात मला पैसे भेटावा आणि काही गोष्टी व्हावा म्हणून मी टाकत नाही. भेटलं नाही भेटलं, हात तर कुठं गेलं नाही तर, बरोबर आहे का नाही. त्यामुळं का नाही माझ्या घरातलंच ब्लॉक असतात, तुम्हाला माहिती आहे की नाही. तर कसं आहे माहिती आहे का, भरपूर जण कमेंट करत असतील, काही ताई तो कमेंट बॉक्स बंद केले. तर तुम्हाला जे बोलायचं असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बोलत होतात ते तुम्ही मला फोन करून विचारू शकताय. तुमचे प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देणार. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही फोन केला आणि मी नाही उचलणार असं होणार नाही. मी नक्कीच तुमचा फोन उचल, त्याच्या पायीच मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. तर त्या ताईला दिवाळीत येणार होते, त्या ताई त्या आल्या नाही. त्या का आल्या नाही त्या आता मला माहीत नाही, कारण माझी जुनी ID बंद पडली. त्याला मला चालू करायला मी कुठं जाऊ पण शकत नाही आणि कुणाकडे जाऊ पण शकत नाही आणि कुणाकडे नको पण जायला मला. का माहिती आहे का, कारण मला 1 दिवस तर गेलं तर 1 दिवसाचं काम माझं बुडतंय. त्यामुळं मी जेव्हा चालू होईल भविष्यात देवाने बघितलं गाराईनं ऐकलं तर चालू होईल, कारण त्या पैसे मिळेल आणि मी खाईल असतली मी नाही. माझे कष्ट करूनच खाणं आहे अजून पण काय करावं, असते ती बोलणारी, एक तोंड नसतंय, बरोबर आहे का नाही. तर जे तुम्ही कमेंटमध्ये बोलत असताय का नाही, आणि ते बिनधास्त तुम्ही मला फोन करून बोलू शकताय. हा हेड उद्या नक्की पडणार आहे. आणि चला तुम्हाला तुळशीच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण तुळशीची लग्न आलेत आमच्या, तर सगळ्या फुलवरेच आहेत एका तुळशीच्या मागं. मग आणि एवढ्या तुळशी आहे ते, तर लग्न कुणाचं नेमकं लावावं. मग मी ठरवलं एक मोठी तुळस आहे आणि त्याच्या हे बाकीच्या कलवऱ्या आहे की नाही, कारण एवढं ऊस आणायचं, एवढं काय नो करायचं, एवढं काय नून बायनून वटीचं सारजून चिंचण बोरण आमुकन थमुकन गळ्यातलं मला लय आणावं लागेल. मला 2 पिशव्या पुरायच्या नाही त्या एवढ्या तुळशी आहेत त्या. तर असं नका, एका तुळशीला पुंजलं तर बाकीच्या तुळशी नाराज होत नाहीत आहे की नाही. तर चला पुन्हा एकदा तुळशीच्या माझ्या यूट्यूबवाल्या भावांना बहिणींना खूप खूप शुभेच्छा. तर चला बाय, आणि नक्कीच फोन करा, तुमच्या फोनची नक्कीच ज्योतिताई तुमची वाट बघल. तर बाय.